जनतेने निवडणूक हातामध्ये घेतलेली होती। प्रथमतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जे पालकत्व स्वीकारलेलं होतं आणि त्यांनी पूर्णतः मायक्रो प्लॅनिंग केल्यामुळे भारतीय जनता पार्टी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, प्रबोधन मंच, अनुलम अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी या ठिकाणी दिवस रात्र मेहनत घेतल्यामुळे ही निवडणूक एकतर्फी झाली असं मला वाटतं। लढत काँग्रेसची होती का एमआयएमची? सुरुवातीला ही लढत एमबीए सोबत, महाविकास आघाडी सोबत, काँग्रेस सोबत होती, परंतु ऐनवेळी काँग्रेसने उमेदवार बदलला आणि त्यानंतर मात्र ही निवडणूक एमआयएम सोबत आली आणि एमआयएम सारखा जातीयवादक, देशद्रोही, राष्ट्रद्रोही असलेला पक्ष समोर आहे लक्षात आल्यानंतर संपूर्ण मतदारांनी निवडणूक हातामध्ये घेतली। लोकांनी त्यावेळेस कुठल्या जातीचा किंवा कुठल्या पक्षाचा हे न पाहता सर्वजण धर्म विरुद्ध अधर्म या भावनेतून एक संघ आल्यामुळेच 1,10,000 इतकं मोठं मतदान झालं पहिल्यांदाच शहर मध्ये ऐतिहासिक आणि जवळपास 48,000चं मताधिक्य हे केवळ जनतेच्या ह्याच्यामुळे। ठीक आहे, तरुण आमदारांना मंत्रिपद मिळेल अशी चर्चा मुंबईत सुरू आहे, काय सांगाल? अशी चर्चा आपल्या वृत्तवाहिनीच्या माध्यमातूनच ऐकायला मिळाली करून आणि आपल्याला मिळालं तर? मी खूप लहान आहे, पक्षात अनेक वरिष्ठ लोक आहेत, त्यांना मिळावे अशी इच्छा आहे, त्यांना अनुभव आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करू। मतदारसंघातल्या कोणाला इच्छा असणं किंवा इच्छा व्यक्त होणं हे स्वाभाविक आहे, परंतु एखाद्या मंत्रिपदाला जितक्या जबाबदारी निधी मिळतात तेवढं निधी तितक्या जबाबदारीची कामं पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करेन विश्वास देतो। खासदार प्रणिती शिंदे यांचा शहरमध्ये हा बालेकिल्ला आहे, ते 3 टर्ममधून आमदारकी निवडून येतात, तो आता भाजपकडे आलाय, कसं वाटतं? त्यांचा बालेकिल्ला आहे हे खोडून काढतो, हे भ्रम आहे। त्या केवळ फक्त 2009लाच स्वतःच्या ह्याच्यावरती निवडून आला असं म्हणता येतील। 2014 आणि 19ला ज्यावेळेस एमआयएम त्या ठिकाणी समोर आलं त्यावेळेस सगळ्या हिंदुत्ववादी संघटनांनी एमआयएम नको म्हणून सगळ्यांनी त्यांना मोठी मदत केली आणि त्या सगळ्यांच्या मतदानावरती निवडून येत होते। लोकसभेला जर आपण पाहिलं तर 14, 19 आणि 24 तिन्ही निवडणुकीला 90,000चं मतदान भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे। तो भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी विचाराचाच बालेकिल्ला होता आणि इतक्या 30-40 वर्षानंतर कमळ या चिन्हावरती भाजपाचा उमेदवार उभारल्यामुळे एकतर्फी 1,10,000चं मतदान घेऊन उमेदवार विजयी झाले। जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापुर। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल अब शादी के लिए मिलेगा सिर्फ 1 लाख रुपए में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुले, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।